दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा. श्री गुरुचरित्र कथासार. अध्याय 2. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा. गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. ब्रह्मदेवाने सृष्टी निर्माण केली. त्या सृष्टीची नंतरची व्यवस्था निरनिराळ्या 4 युगांवर सोपवली. प्रत्येक युगाचा कालखंड हजारो वर्षांचा होता. आतापर्यंत कृत, त्रेता व द्वापार ही युगे होऊन गेली. सध्या कलियुग चालू आहे. ब्रह्मदेवांनी सांगितल्याप्रमाणे प्रत्येकाचे काम चालू होते. कृत युगाला सांगितले की तुझ्या काळात सर्व लोक सरळ मार्गी वागतील, खोटेपणाने वागणार नाहीत. ब्राह्मण वेदविद्येत पारंगत होतील, आपापली कामे उत्तम प्रकारे करतील. नंतर कृतयुग म्हणजेच सत्ययुग सुरू झाल्यानंतर त्यालाही कामगिरी सांगितली. त्या युगात आरंभी काही लोक संमिश्र भावनेने वागत, पण सत्ययुग हे सत्वगुणी असल्यामुळे लोकांची राहणी पालटली. लोक सत्ववृत्तीनेच वागत. त्यानंतर त्रेतायुगाला सुरुवात झाली. त्या काळात बरेच लोक यज्ञत्याग करण्यात आपोआप गुंतलेले दिसत. धर्मशास्त्राप्रमाणे वागत. त्यांच्या संग्रही नेहमी धर्म व समिधा असत. त्यांचा त्यांना यज्ञाच्या कामात नेहमी उपयोग होत असे. त्रेतायुगानंतर द्वापार युगाची सुरुवात झाली. त्या काळातील बरेच लोक युद्धप्रिय होते. लढाया करणे, शस्त्रे चालविणे, धनुष्यबाण वापरणे हे प्रकार जास्त होते. त्यामुळे लोकात कठोरता जास्त दिसे. काही लोक दयाभावीही होते. व्यापार उद्यमांची भरभराट होती. त्यानंतर कलियुगाची सुरुवात झाली. सध्या कलियुग सुरू आहे. त्या काळात हे युग ब्रह्मदेवांना म्हणाले, देवा, मी अविचारी, अमंगल, भांडखोर व चिडखोर वृत्तीचा आहे, हे आपणास माहीत आहेच. माझ्या काळात अशाच लोकांशी माझे स्नेहसंबंध जास्त जुळतील. देवा, धर्माप्रमाणे वागणारे, सत्याने वागणारे, दानधर्म करणारे, वेदाध्ययनाने विज्ञान असणारे हे मला नकोसे वाटतील. लोकांतील कलह वाढतील. धर्माचरणाकडे कुणाचे नीट लक्ष राहणार नाही. ब्रह्मदेवांनी त्या महापुरुषाची समजूत घातली. जे लोक देवा ब्राह्मणांची पूजा करतील, स्वतः सत्वनिष्ठेने वागतील, दानधर्म करून पुण्यमार्गाने राहतील, त्यांना तू त्रास देऊ नको. त्यांच्याकडे कृपादृष्टीनेच पहा. असत्य, फसवेगिरी, अधर्मवृत्ती वाढली तरी काही लोक सत्यप्रिय असतील, त्यांचा राग धरू नको. जे लोक निरनिराळे धर्मग्रंथ वाचतील, कथापुराणे ऐकतील, तीर्थयात्रा करून पुण्य जोडतील, त्या सर्वांकडे दयादृष्टीनेच पहा. पूर्वी गोदावरी नदीच्या तीरावर अंगिरस ऋषींचा आश्रम होता. सभोवार उत्तम वृक्षवेली, समोरच्या प्रदेशात दिसणारी रंगीबेरंगी हरणे, झाडांवरील निरनिराळे पक्षी, त्यांचे ठराविक वेळी ऐकू येणारे मंजूळ स्वर यांमुळे तो परिसर फार मोहक वाटत असे. या आश्रमात वेदधर्म या नावाचे एक थोर ऋषी राहत होते. ते वेदशास्त्रात निपुण, सत्य देवपूजा, जप जाप करणारे होते. त्यांच्याकडे दूरदूरचे लोक शिष्य वेदविद्या शिकायला येत असत. त्यात दीपक या नावाचा एक सद्गुणी शिष्य होता. गुरुजींवर त्याची फार श्रद्धा होती व गुरुजींचा त्याच्यावरचा लोभ खरोखर कौतुक करण्यासारखा होता. एक दिवस वेदधर्म ऋषींनी आपल्या सर्व शिष्यांना जवळ बोलावले. ते म्हणाले, मला जे येत होतं ते तुम्हाला शिकवलं. माझ्याबरोबर तुम्हाला यात्रेला नेलं. निरनिराळी पवित्र क्षेत्रे तुम्ही पाहिलीत, यात्रा केल्या, तुम्हाला बरं वाटलं असेल. पण माझ्या मनाला अजून पूर्ण समाधान नाही. माझ्याकडून पूर्वजन्मी किंवा या जन्मी जाणता अजाणता जी पापं झाली असतील ती संपूर्ण संपलेली नाहीत. काही भाग अजून शिल्लक राहिला आहे. त्या पापातून मुक्त होण्यासाठी मला काशी क्षेत्री जायचं आहे. तिथे जाऊन माझं पापक्षालन होईल. पण ते करताना मला भयंकर कष्ट सोसावे लागणार आहेत. त्या कष्टाच्या काळात माझी सेवा करायला कुणीतरी शिष्य माझ्याबरोबर येईल का?
मी त्याला काशीला घेऊन जाईन. तुमच्यापैकी कोण तयार आहे? माझी सर्व सेवा त्यालाच करावी लागेल. वेदधर्मांचा विचार ऐकून सर्वांनीच आपली पसंती त्यांना सांगितली. ते काही क्षण स्वस्थ होते. नंतर पुन्हा ते आपल्या शिष्यांना म्हणाले, माझ्या प्रेमळ शिष्यांनो, तुम्ही माझ्याबद्दल जी श्रद्धा दाखविता ती क्षणभंगूर आहे, अगदी पाण्यावरच्या बुडबुड्यासारखीच. मी काशीला गेल्यावर मला कुष्ठरोग होईल. तो रोग 21 वर्षे मला भोगावा लागणार आहे. त्याच काळात मी पांगळा व आंधळा होईन. अशा माझ्या दुबळ्या अवस्थेत माझी निर्लज सेवा करायची आहे. अशी सतत सेवा करणे हे काम तितकं सोपं नाही. सेवेत कसूर झाला तर कदाचित मला मृत्यू येईल. पुढच्या सर्व अडचणी नीट लक्षात घेऊनच तुमची तयारी असेल तर विचार करा. नाहीतर आरंभीच तुम्ही नाही असं सांगितलं तरी त्याचं मला मुळीच वाईट वाटणार नाही. वेदधर्मांची हकीकत ऐकून सर्व शिष्य स्तब्ध बसले. 21 वर्षांचा दीर्घकाळ आपण कशी सेवा करू याची त्यांना शंका वाटू लागली. कुणीच काही बोलेना. सारे शिष्य स्तब्ध झाले. पण त्या शिष्यवर्गातील एक शिष्य दीपक निर्धारानं गुरुजींना म्हणाला, मी आहे तुमच्याबरोबर यायला तयार. मी सर्व सेवा करेन. प्रसंगी मी मरेन, पण तुम्हाला अंतर देणार नाही, सोडून जाणार नाही. वेदधर्म ऋषी दीपकला घेऊन काशीला गेले. तेथून जवळच असणाऱ्या मणिकर्णिका क्षेत्री ते गेले. तिथे कंबळेश्वर या नावाचे शंकराचे जागृत देवस्थान आहे. तिथे ते राहत होते. वेदधर्म ऋषींनी मणिकर्णिकेत स्नान केले. श्री शंकरांची मनोभावे पूजा केली. ते तिथेच कुष्ठरोग झाले. दीपकला तो सारा प्रकार पाहून प्रथम धक्काच बसला. पण तो मनाचा खंबीर होता. दिलेल्या वचनाला जागणारा होता. तो गुरूंची सेवा सर्व करू लागला. सकाळी उठल्यावर तोंड धुणे, अंघोळ, खाणेपिणे, रोज पाय चेपणे हे नियमानेच चालले. तो गावात भिक्षा मागे. निरनिराळे खमंग पदार्थ मिळत. गोडधोडही मिळे. देवळात आल्यावर तो प्रथम गुरुजींना जेवायला घाली. पण आजारीपणामुळे त्यांचा स्वभाव चिडखोर बनला होता. ते दीपकला वाटेल ते बोलत. तो एका शब्दानेही त्यांना दुखवीत नसे. त्यांची एकनिष्ठेने सेवा करण्याचं कर्तव्य त्यानं घेतलं होतं. कधी कंटाळा नाही, कटकट नाही, कर्तव्य करण्यात कसूरही नाहीच. त्याची एकनिष्ठा पाहून श्री शंकर प्रसन्न झाले. ते दीपकला भेटले व म्हणाले, हवा तो वर माग. तू मागशील ते मी देईन. दीपक म्हणाला, तुमच्या दर्शनाने आणि भेटीने मी अत्यंत समाधानी आहे. पण मी माझ्या गुरुजींच्या अनुमतीशिवाय काहीच मागणार नाही. त्यांना विचारीन व नंतर सांगेन. दीपकची निष्ठा पाहून श्री शंकर श्री विष्णुदेवांना भेटले. त्यांना त्यांनी सर्व हकीकत सांगितली. विष्णुदेवांनाही त्या शिष्याची भेट घ्यायची इच्छा झाली. ते स्वर्गातून निघाले व दीपकला भेटायला पृथ्वीवर आले. दीपकची गुरुभक्ती पाहून ते चकित झाले. 1.5 तपाहून जास्त काळ तो आपल्या गुरुजींची सेवा करीत होता, पण कंटाळला नव्हता. श्री विष्णुदेवही प्रसन्न झाले व हवा तो वर माग म्हणाले. दीपक म्हणाला, हजारो वर्षे तपश्चर्या करणाऱ्यांना तुम्ही प्रसन्न होत नाही, त्यांच्या इच्छा पूर्ण करीत नाही. मी तुमची काहीच भक्ती केली नाही. मला मात्र हवं ते माग असं सांगता. हे नवलच नव्हे का? मी तर सामान्य. विष्णुदेव म्हणाले, जो नर असेल गुरुभक्त जाण, तेची पावे मज जाण. तयाला वश होतो आपण, जे मागेल ते देतो तया. सेवा करी माता पिता, ती पावे मज तत्वता. पती सेवा स्त्रिया करिता, तीही मज पावतसे. एखाद्या भल्या ब्रह्मणासी, यती योगेश्वर तापसी. करीती सेवा भक्तीसी, तोच माझा जीव प्राण. देवांचे हे सांगणे ऐकून दीपक अति नम्रतेने देवांना नमस्कार करून म्हणाला, गुरुपासून सर्व ज्ञान, त्रयमूर्ती आम्हा अधीन. आमचा गुरुची देव जाण, अन्यथा नाही जाण पा. तरीसुद्धा आपण कृपा करून माझ्याकडून माझ्या गुरूंची उत्तम सेवा घडावी असं ज्ञान मला द्या. एवढीच माझी इच्छा आहे.
हा सारा प्रकार दीपकने वेदधर्म ऋषींना सांगितला. तो ऐकून त्यांना दीपकच्या वृत्तीची खात्री पटली. ते प्रसन्न होऊन म्हणाले, तुझी भक्ती व सेवा पाहून मी पूर्ण समाधानी आहे. थोड्याच दिवसात मी पूर्ण रोगमुक्त होईन. नंतर आपण आपल्या आश्रमात जाऊ. 21 वर्षांचा काळ पुरा होताच वेदधर्म ऋषी पूर्ण रोगमुक्त झाले. गंगा स्नान करून त्यांनी काशी क्षेत्री काशी विश्वेश्वराचे दर्शन घेतले व ते परत आश्रमात आले. दीपकची कीर्ती सर्वत्र पसरली. नंतर तो गुरुजींचा निरोप घेऊन घरी गेला. पुढे त्याने उत्तम संसारही केला. अध्याय 2 समाप्त. अध्याय 3 पुढच्या व्हिडिओमध्ये पहा. दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा 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 श्रीपादवल्लभ दिगंबरा. जय सद्गुरू जय सद्गुरू. जय जय रघुवीर समर्थ.